सरकारच्या वतीनं जे कालच्या बैठकीमध्ये निर्णय झाला तो मुख्यमंत्र्यांच्या सहीनं लेखी घेऊन आयुक्त या ठिकाणी आलेले होते। आम्हाला तो दाखवण्यात आला। आमचे नेते जे आमच्या सोबत कायम लढत आहेत, प्रकाश अण्णा शेंडगे आणि आमदार पडळकर साहेब, ते त्यांच्या सोबत आले होते आणि सरकारला आम्ही 8 दिवसाची मुदत दिली आहे। सरकारनं 15 दिवसाची मागितली, पण आम्ही 8 दिवसाची मुदत दिली आहे। तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण या ठिकाणी चालू ठेवतो। याला कारण आहे, कारण आम्ही घरून निघताना जाहीर करून आलो होतो की आम्ही एकतर सर्टिफिकेट घेऊन घरला येऊ, अन्यथा आमची राख या चंद्रभागेच्या पाण्यामध्ये विलीन करू। जर सरकारला तेच पाहिजे असेल तर नक्कीच आमची राख या चंद्रभागेमध्ये या समाज बांधवांनी विलीन करावे आणि पुढचा निर्णय घ्यावा। मुख्यमंत्र्यांसोबत ते आमचे नेते आहेत, ते दोन नेते आणि इतर सर्व नेते प्रयत्न करतायत। त्यांचा समाजाच्या आमच्याविषयी भूमिका चांगली आहे। ते आमच्या शरीरात काय बदल होईल, काय आजार जडतील म्हणून ते प्रयत्न करतात। त्यांचा तो प्रयत्न होता, पण आमचा राग हा सरकारवर आहे। सरकारनं आमच्या सोबत दुजाभावाची वागणूक दिली आहे, त्यामुळे आमचा सरकारवर राग आहे। आम्ही उपोषणावर ठाम आहोत आणि समाज आमच्या सोबत आहे, ज्याच्या समाजासोबत आम्ही आहोत। विभागीय आयुक्त हे आमच्या भेटीसाठी आले आणि जी काल मीटिंग झाली मुंबई येथे, तर त्या अनुषंगाने 4 उत्तर ते घेऊन आले होते। तर त्याच्यामध्ये आमच्या 4 मागण्या होत्या, त्या आम्ही त्यांना सांगितल्या। ज्याच्यामध्ये संभाजीनगर मधले जे किल्लारी कुटुंब आहे त्यांची कास्ट व्हॅलिडिटी रद्द करावी, त्यासाठी जो 8 दिवसाचा त्यांना टाइम मागितलाय तो कमी करून आम्ही 2 दिवसाचा टाइम द्यावा अशी मागणी केली। महाराष्ट्रभरातील सर्व तटकरी आहेत त्यांच्यावर ज्या केसेस आंदोलनामध्ये झाल्या त्या केसेस मागे घेण्यासाठी आम्ही त्यांना मागणी केली आणि 7 दिवसांचा GR काढण्यासाठी आम्ही त्यांना टाइम अल्टिमेटम दिलेला आहे। 7 दिवसात ते GR काढतील, त्यांची सगळी सकारात्मक भूमिका होती। जर 7 दिवसात त्यांना GR काढला तर आम्ही सर्व आंदोलनकर्ते, सर्व धनगर समाज मुंबईमध्ये जाऊन मुंबई सोन्याची करून टाकतो, बंद मुंबईमध्ये भंडारा होतो। आता 7 दिवसाचा टाइम आम्ही दिलाय, पण आम्हाला आतापर्यंत धोके भेटलेले आहेत, त्यामुळे आम्ही 7 दिवस उपोषण इथंच करणार आहोत। जोपर्यंत GR भेटत नाही किंवा अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत उपोषण चालू